नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायवर पण आहे। आपण ऑन्को फिजिशियन आणि ऑन्को सर्जनकडून नेहमी मेटास्टॅसिस, कॅन्सरचं स्टेज 1, स्टेज 2 या बाबतीत नेहमी ऐकत असतो। जर कोणाला याची माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी याच्या बाबतीत सांगणार आहे। आपलं शरीर हे पेशी विभाजनाद्वारे बनत असतं। पेशी विभाजन होत असताना ते आपल्या न्यूक्लियसचं ऐकतात आणि एक शिस्तबद्ध पद्धतीने ते विभाजित होत असतं। पण काही कारणामुळे तिथे एरर होतं, तिथे चूक होते आणि त्यामुळे त्या पेशीमध्ये DNA चेंजेस होतात। त्यामुळे त्या पेशी अनियंत्रित अनियमित वाढत जातात। त्या स्वतःच्या न्यूक्लियसचं केंद्राचं ऐकत नाहीत। ह्या ॲबनॉर्मल पेशीला आपण कॅन्सर पेशी असं म्हणतो। कॅन्सर पेशी ह्या जेव्हा एका अवयवामध्ये बनायला चालू होतात, पण काही कालानंतर ह्या कॅन्सर पेशी रक्तद्वारे किंवा लसिका ग्रंथीच्या प्रभावाद्वारे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्या मोस्टली आपल्या शरीरामधले जे व्हायटल ऑर्गन्स असतात, म्हणजे फुफ्फुस आहेत, किडनी आहे, लिव्हर आहे, ब्रेन आहे, यामध्ये जातात आणि तिथं परत कॅन्सरची ग्रोथ करतात। आणि ही जी प्रोसेस असते त्याला मेटास्टॅसिस असं म्हणतात। मेटास्टॅसिस हे कॅन्सरच्या 4th स्टेजमध्ये साधारण आढळतं। चला आपण बघूया की कॅन्सरचे स्टेजेस काय आहेत। कॅन्सरचे हे 4 स्टेजेस असतात। ऑन्कोलॉजिस्ट आणि सायंटिस्ट त्याचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करतात। ते कॉमनली जे यूज केलं जातं ते मी स्टेजेस तुम्हाला सांगणार आहे। स्टेज 1 मध्ये कॅन्सर हा लोकल असतो, तो इतर ठिकाणी पसरलेला नसतो। म्हणजे कॅन्सरची जस्ट सुरुवात झालेली असते आणि त्याच ठिकाणी ग्रोथ झालेली असते। याची ट्रीटमेंट कमी खर्चिक असते, सोपी असते आणि पेशंटचा सर्वायवल रेट सुद्धा खूप जास्त असतो। स्टेज 2 कॅन्सर हा लोकल तर असतोच, पण आजूबाजूच्या स्ट्रक्चरमध्ये तो हळूहळू पसरायला लागतो। स्टेज 2 ची प्रोग्नोसिस सुद्धा चांगली असते। जेव्हा स्टेज 3 मध्ये कॅन्सर जातो त्यावेळेस तो स्थानिक तर असतोच तो हळूहळू आजूबाजूच्या स्ट्रक्चरमध्ये पण पसरलेला असतो, पण त्याच्या अवतीभोवती जे लिम्फ नोड्स असतात त्यासुद्धा कॅन्सरग्रसित होतात। यामध्ये पेशंटचं प्रोग्नोसिस थोडंसं क्रिटिकल असतं। तरीसुद्धा सर्जरी, किमो, रेडिओथेरपी याचे जास्त सेशन्स घेऊन पेशंट दुरुस्त होऊ शकतो। स्टेज 4 मध्ये कॅन्सर लोकल तर असतोच, तो हळूहळू पसरत असतो, तो तिथल्या आजूबाजूच्या लिम्फ नोड्सला ग्रसित करतो, तो ब्लडद्वारे तो एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पण जाऊ शकतो आणि त्यातल्या त्यात व्हायटल ऑर्गन्समध्ये जातो। आणि हे सगळे व्हायटल ऑर्गन्स आपल्या शरीराचं काम चांगलं चालण्यासाठी खूप गरजेचे असतं। त्यामुळं जेव्हा मेटास्टॅसिस होतो किंवा कॅन्सर स्टेज 4 मध्ये जातो त्यावेळेस पेशंटचं प्रोग्नोसिस बॅड आहे असं म्हटलं जातं। याच्यामध्ये जी कॅन्सर पेशंटला जी ट्रीटमेंट दिली जाते ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड असते, खूप दिवस चालणारी असते आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल सर्जरीज किंवा किमोथेरपीचे जास्त सेशन्स, रेडिओथेरपीचे जास्त सेशन्स वापरले जातात। आजकाल काही नवीन ॲडव्हान्स टेक्निक पण निघालेले आहेत, जसं इम्युनोथेरपी आहे, टी-कार सेल थेरपी आहे। सध्या जे नवीन शोध लागत आहेत त्यामुळं कॅन्सर पेशंटसाठी ही खूप चांगली न्यूज आहे। पण माझ्या म्हणण्यानुसार कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये लक्षात यावा यासाठी वेळेवर वारंवार स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं असतं। कारण कॅन्सर जर अर्ली स्टेजमध्ये जर लक्षात आला तर ट्रीटमेंट खूप सोपी होते आणि पेशंटचा जीव वाचतो। पण आपण जर स्क्रीनिंग नाही केलं आणि कॅन्सर जर अर्ली डिटेक्शन नाही झालं आणि पेशंटला जर 3rd आणि 4th स्टेजचा जर कॅन्सर झाला तर याच्यामध्ये ट्रीटमेंट तर खूप खर्चिक होते, कधी आउटकम पण निगेटिव्ह येतो। अल्कोहोल, सिगारेट स्मोकिंग, टोबॅको च्युविंग असं काही ॲडिक्शन आहे। जे ओबीज आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री आहे, जे नेहमी हवेद्वारे, पाण्याद्वारे सतत कार्सिनोजन्सला त्यांचं एक्सपोजर होत असतं, अशा व्यक्तींनी तरी किमान दरवर्षी आपलं कॅन्सर स्क्रीनिंग करून घ्यायला पाहिजे। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। जे माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉनवर क्लिक करावं, त्यामुळे माझ्या पुढील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील। मित्रमैत्रिणींनो, तोपर्यंत नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।